अकोले तालुक्यामध्ये प्रवरा नदीमध्ये अडकलेल्या ठाकर समाजातील एका कुटुंबाला सुखरूप वाचवण्यात यश आलंय। अकोले तालुक्यातील रुंभोडी मेहेंदुरी गावाच्या मधून प्रवरा नदी वाहते। गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे नदीला पाणी सोडण्यात आलं। शनिवारी रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास मेहेंदुरी इंदोरी परिसरातील ठाकर समाजाचं एक कुटुंब मासे पकडण्यासाठी नदीपात्राच्या मध्यावर जाळं टाकून झोपलं होतं। मात्र जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांच्या सर्व बाजूनी पाणीच पाणी होतं। त्याच अवस्थेत अवघी रात्र त्या कुटुंबानं जागून काढली। सकाळी नदीवर धुणं धुण्याकरता महिला आल्या असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला। दोन्ही गावचे तरुण घटनास्थळावर पोहोचले, मात्र सर्वांनी बघ्यांची भूमिका घेतली। तर त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष अकोले अहमदनगर ग्रुपमधील विद्यार्थी शंकर संघारे तेथे आला। 2-3 धाडसी माणसांना सोबत घेत मेहेंदुरी गावचे ग्रामपंचायतचे लिपिक रोहिदास पवार यांना सोबत घेऊन जीवाची बाजी लावत त्या कुटुंबाला वाचवण्यात यश आलं। या कामगिरीबद्दल शंकर संघारेवर अकोले तालुक्यातून कौतुकांचा वर्षाव होतोय। निळवंडे धरणातून पाणी गणपती बुडवण्यासाठी सोडलेलं गेलेलं होतं, परंतु ते सोडण्याची कोणालाही पूर्वसूचना न दिल्यामुळे मेहेंदुरी व इंदुरी परिसरामधील खरकाळी या भागामध्ये ठाकर समाजातील एक कुटुंब रात्री मासेमारीसाठी एका खडकावर वास्तव्य करत होतं। त्या दिवशी तर ज्यावेळेस ते पाणी आलं तर त्यावेळेस त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना नव्हती। पाणी आल्यानंतर ते डायरेक्ट ते झोपी होते। तर ज्यावेळेस ते पाणी आलं त्यानंतर त्यांना कळालंच नाही। ज्यावेळेस ते उठल्यानंतर ते बघितलं तर पूर्ण पाणी चारी बाजूनी पाणी होतं। त्यावेळेस ते पूर्ण ती रात्र त्या खडकावर जागून काढली। आणि ज्यावेळेस सकाळी लोकांना कळालं, कारण 9 वाजता कळालं, तर लोक ज्यावेळेस तिथे गेले तर कोणत्याही प्रकारची याची मदतीची भावना न करता सगळे बघ्याची भूमिका घेत होते। त्यावेळेस आम्हाला कळालं, मी डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनाचं काम करत असतो, तर त्यावेळेस मला कळालं। त्यावेळेस मी तिथं गेलो। तिथे गेल्यानंतर पूर्व परिस्थिती बघितली। ठाकर समाजाचे 1-2 साथीदाराच्या मदतीने मी त्यांना पहिल्यांदा पूर्वसूचना बघितली आणि नंतर मी तारेच्या म्हणजे माझ्या एकुमेटच्या साहाय्याने त्या कुटुंबाला एकदम व्यवस्थित बाहेर काढलं। कोणालाही काही दुखापत झाली नाही। दरम्यान मदत कार्य करत असताना मला काका देशमुख, ठाकर समाजाचे 2-3 पुरुष, मेहेंदुरी ग्रामपंचायतचे लिपिक रोहिदास पवार यांची मदत लागली। ज्यावेळेस ती महिला आम्ही बाहेर काढत होतो त्यावेळेस ती धावत्या पाण्यामध्ये वाहून चालली होती। तर त्यावेळेस त्या महिलेला मी धावत्या पाण्यातून जाऊन तिला वाचवलं आणि बाहेर काढलं। अशा पद्धतीने 2 मुली, 1 मुलगा आणि एक त्या मुलांचे वडील आणि त्यांची आई आम्ही सुखरूप बाहेर काढली। या दरम्यान ह्या घटनेची प्रशासनाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना माणसांना न देता पाणी सोडलं तर एक प्रशासनाला विनंती राहील की यापुढे असं अचानक पाणी सोडायची वेळ जर आली तर लाऊडस्पीकरच्या माध्यमातून लोकांना पूर्वसूचना द्यावी, ही नम्र विनंती। मदत कार्य किती वेळ चालू होतं? मदत कार्य जवळपास 1 ते 1.5 तास चाललेलं होतं। शंकर संघारेच्या धाडसी पराक्रमाबद्दल शंकरला C24 तासचा सलाम। गणेश आवारी, C24 तास, अकोले।